या हरी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव गरुषणे नाशे व्याधी पीडा गरुषणे नाशे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव एका जनार्दनी मापारी एका जनार्दनी मापारी नांदत से अलंकापुरी ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव विठ्ठल मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव महायोग पीठे तटे भीमरत्नं वरकुंडलिकाय गातिं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन मस्तक माझा पायावरी आवार करी संताचा
श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जयंत केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीशी परमात्म्याच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीचं प्रतिष्ठान असणारे वारकरी संप्रदायाला शांती हा शब्द ज्यांच्यामुळे प्रदान झाला असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग गात्यातील 4 चरणाचा अभंग असून ज्ञानदेव स्तुती प्रकरणातील असून ज्ञानोबरायच्या समाधीचं महत्व सांगणारा अभंग आहे. ज्ञानोबरायच्या समाधीचं महत्व सांगणारा अभंग आहे. खऱ्या अर्थाने संत ज्या वेळेला जातात त्यावेळेला या जगाला 3 गोष्टी देऊन संत जात असतात. एक त्यांची कीर्ती ठेवून जातात, दुसरं त्यांचं ज्ञान ठेवून जातात आणि तिसरी त्यांची समाधी ठेवून जातात. कीर्तीचं महत्व वेगळं, ज्ञानाचं महत्व वेगळं आणि समाधीचं महत्व वेगळं. विठ्ठल आता जो अभंग आहे या अभंगामधून ज्ञानोबराय समाधीचं महत्व सांगतात. काय समाधीचं महत्व? अहो दगडाची असली समाधी त्यामध्ये कुठं ज्ञानोबराय असतात का? त्यामध्ये कुठं संत असतात का? त्यामध्ये कुठं प्राण असतो का? ही आपली भावना आहे. पण त्या समाधीचं महत्व सांगत असताना ज्ञानोबराय बोलतात बाबा, नाथ महाराज सांगतात बाबा त्या समाधीचं महत्व एवढं आहे. काय महत्व आहे महाराज? मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. मोक्ष मुक्ती आणि रिद्धी आणि सिद्धी या गोष्टी करता भूतलावरती जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती धावपळ करतोय. साधू असेल तर त्याला मोक्षाची अपेक्षा आहे, साधक असेल तर त्याला मुक्तीची अपेक्षा आहे, प्रपंचिक असेल तर त्याला रिद्धी सिद्धीची अपेक्षा आहे. 4 वर्ग आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. एक वर्ग नुसता परमार्थ करतो, एक वर्ग नुसता प्रपंच करतो, एक वर्ग परमार्थही करतो आणि प्रपंचही करतो, एक वर्ग प्रपंचही करत नाही आणि परमार्थही करत नाही. ही 4 वर्ग आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. पण या 4ही वर्गाचं समाधान जर कुठं दडलेलं आहे तर कोणाला तरी मुक्ती पाहिजे, ज्याला मुक्ती नाही पाहिजे त्याला मोक्ष पाहिजे, ज्याला मुक्तीही नाही पाहिजे आणि मोक्षही नाही पाहिजे त्याला रिद्धी आणि सिद्धी पाहिजे. म्हणून या 4ही गोष्टी जर आपल्याला समाजाकरता द्यायच्या असेल तर ते एकाच ठिकाणी आहे. कुठं आहे महाराज? तर पाहता समाधी ज्ञानदेव. ज्ञानोबरायच्या समाधी अहो कोणी असं शक्य आहे का? कुठं नाथ महाराजांनी हे बोलत? नाथ महाराज म्हणतात मी नाही बोलत, हा माझ्या वाणीतला शब्द नाही आहे. या ज्ञानोबरायच्या समाधीचं वर्णन स्तुती स्वतः भगवान परमात्म्याने नामदेवरायला सांगितली. ऐसा लाभ सांगे देव ऐके आवडी नामदेव. ज्या वेळेला ज्ञानोबरायचा समाधी प्रसंग आहे त्यावेळेला समाधीचं एवढं महत्व आहे. भगवान परमात्मा नामदेवरायला सांगतात आणि नामदेवराय आवडीनं ऐकतात. देवा एवढंच महत्व? एवढं नाही. अरे या समाधीचं नुसतं दर्शन जरी झालं ना, दर्शने नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. व्याधी पीडा संसाराने त्रस्त झालेल्या जीवनाच्या सर्व पीडाचा नाश करणारा म्हणजे ज्ञानोबराय आहे. असा ज्ञानोबराय एका जनार्दनी मापारी आणि नांदताचे अलंकापुरी. असा अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे. अभंगावरती चिंतन करण्याचा पूर्वी अल्पहाचा परिहार देणं अतिशय अगत्याचं आहे आणि तो द्यायचा झाला तर तो म्हणजे असा. आज आपल्या या पुण्यभूमीमध्ये पुण्यनगरीमध्ये भगवान पंढरीशी परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये पवित्र प्रांगणामध्ये समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, आदरणीय पूजनीय वैकुंठवासी बाबूराव गुरुजी वाघ यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने आणि प्रपंचाचं रोपटं लावणारी माणसं जगामध्ये खूप आहेत. काय
पुन्हा ऐका माझं वाक्य. प्रपंचाचे रोपटे लावणारे प्रपंचाच्या युगामध्ये माणसं खूप आहेत, पण परमार्थाचं रोपटे लावणारी माणसं नाही, महात्मे कमी आहेत. म्हणून या महात्म्यांनी लावलेलं हे रोपट गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत असलेला हा सोहळा आणि आज असणारी त्यामध्ये ही 2 दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी आदरणीय सरांच्या ॲडव्होकेट सरांच्या माध्यमातून सर्वांच्या नियोजनाच्या माध्यमातून माझ्या अल्पमती अल्पबुद्धी पामराच्या वाटेला आलेली ही सेवा आहे. या सेवेकरता उपस्थित असलेली सर्वच माता भगिनी पुरुष मंडळी, स्वराचं मागं पुढं झालं बरं का, माझ्याकडून लक्षात आलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. ते मला थोडंसं पेटीचा स्वर लक्षात आला नाही, त्यामुळं बराच वेळा मागं पुढं झालं आणि ते गुरुजी पण चालीत थोडंसं नाराज झाले. आता मला काही गाण्यातलं एवढं कळत नाही तर मी सांगितलं असतं ते कुठं नाराज झाले म्हणून. त्याच्याकरता मला त्यांच्याकडे शिकावं लागेल. विठ्ठल सर्वच मंडळी आदरणीय सर्वच महाराज मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वयानं ज्ञानानं त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांची सुंदर अशी चाल आपण या ठिकाणी ऐकली. बोलतानाच मामांनी ज्यावेळेला चाल पुकारली त्यावेळेला संभाजीनगरचे गायक, नुसतं संभाजीनगर नका म्हणून, छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय सुरडकर सर त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर ज्यांचा आवाज अतिशय पहाडी आहे आदरणीय सुंदर महाराज काळे त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आदरणीय रतन महाराज आहेत. त्याचबरोबर आदरणीय बर्वे पंढरपूर आदरणीय महाराजांची उपस्थिती आहे. पोपट महाराज खरतडे. मला ऐकू येत नाही, बाबावानी होते तेव्हा चांगलं यायचं, पण आता उतरत्या वयाला लागल्यापासून नाही येत एवढं. तुमच्याकडे डॉक्टर असेल एखादा तर सांगा. विठ्ठल सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये ही बालगोपाल आदरणीय संस्थेची विद्यार्थी मंडळी, वारकरी संप्रदायाची भावी महाराज मंडळी त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आदरणीय मुलींची संख्या सुद्धा खूप गोड आहे. वारकरी शिक्षण संस्थेचं वैभवच आहे असं महाराज. इथं खाली बसलेले ही मुली आहेत आणि वरी उभा राहिलेले हे मुली आहेत, पण सर्वांचं लक्ष कुठं केंद्रित आहे हो? या मुलींकडं का केंद्रित आहे? त्यांना हरिपाठ येत असेल, काकडा येत असेल, नसेल येत मला माहिती नाही, पण त्यांच्या अंगावरती पोशाख वारकरी संप्रदायाचा आहे म्हणून समाजाच्या नजरा त्यांच्यावरती. सर्वच असणाऱ्या महिला मंडळी, माता भगिनी सर्वांची एक विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आदरणीय रत्नाताई गेवराईकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, गायनाचार्य त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मृदंगावरती गोड अशी थाप ज्यांची आहे आदरणीय राम महाराज शेळके त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. जगामध्ये वादकही खूप आहेत. महाराष्ट्राच्या बाजारामध्ये, भारताच्या बाजारामध्ये, महाराष्ट्र कुठंही जा वादक खूप आहे, गायकही खूप आहे, पण वादकाचं वाजवणं वेगळं आणि वादकाचं पकवास बडवणं वेगळं. काय? वादकाचं वाजवणं वेगळं आणि वादकाचं पकवास बडवणं वेगळं. गोड महाराजांचा हात आहे. त्यांच्यासाठी एक वाक्य बोलल मी. आमचे गुरुजी म्हणायचे, गाणं कुणाचंही गोड लागत नाही समाजाला. ऐका, गाणं समाजाला कुणाचंही गोड लागत नाही, मृदंग वाजवणं समाजाला कुणाचंही गोड लागत नाही, वक्तव्य समाजाला कुणाचंही गोड लागत नाही, वक्तव्य समाज कुणाचंही ऐकत नाही, गाणं सुद्धा समाज कुणाचंही ऐकत नाही आणि वाजवणं सुद्धा समाज कुणाचंही ऐकत नाही. वाजवणं समाजाने ऐकावं याकरता त्या साधकाच्या जीवनामध्ये साधना लागते. काय साधना लागते? ज्या वेळेला तो पक्वाचा रियाज करत असतो त्यावेळेला त्याच्या हृदयातलं प्रेम त्याच्या बोटामध्ये आलं आणि त्या बोटामध्ये आलेल्या प्रेमाचा स्पर्श ज्या वेळेला त्याचा मृदंगाला झाला त्याच वेळेला त्याचा मृदंग गोड लागतो समाज. त्याच वेळेला लागतो, कधी मी नाही लागतो. गायकाचं सुद्धा तेच आहे. मी मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य ऐकलेले. आदरणीय पूजनीय जयंत महाराज बोधले यांचं कीर्तन होतं आळंदीमध्ये शताब्दी उत्सवामध्ये आणि काशीरामभाऊ इडुळीकर टाळ घेऊन उभा होते. ऐकले नाव तुम्ही काशीरामभाऊ इडुळीकरांचं? आता यांनी तर ऐकलंच का, खाली बसले
ही माणसं येतात जातात, येतातही अल्पकाळ, राहतातही अल्पकाळ. चांगली माणसं वाईट जगामध्ये जास्त दिवस राहत नाही. काय? चांगली माणसं वाईट काळामध्ये जास्त दिवस राहत नाहीत. गुरुजींनी आळंदीमध्ये शताब्दी उत्सव, जोग महाराजांचा शताब्दी उत्सव आहे आणि त्या शताब्दी उत्सवामध्ये जयंत महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि चालू कीर्तनामध्ये गुरुजींनी एक प्रमाण दिलेलं आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या वेळेला काशीरामभाऊ इडुळीकरांनी हे प्रमाण दिलं आणि काशीरामभाऊ इडुळीकरांकरता गुरुवर्य जयंत महाराजांनी एक वाक्य वापरलं, संतांच्या वचनाला प्रेमाचा ओलावा नाहू साधकाने किती घालावं. हे जर संप्रदायाला कोणी शिकवलं असेल तर फक्त आणि फक्त काशीरामभाऊ इडुळीकर. ते महाराज गाणं कुणाचं गोड लागेल? सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी गोड आहेत. सर्व ऐकणारी सुद्धा सुंदर अशी मंडळी आहे. फक्त सांगणारच काही तुमच्या मापात आहे का नाही हे सांगता येत नाही. पण जशी तुमची कृपा होईल तसं एक तासभर, एक दीड तास बोलण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. त्या अगोदर सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. विठ्ठल वातावरणही गोड आहे आणि निवेदन एका साधकाचं आहे, कलाकाराचं नाहीये. साधकाच्या अंतःकरणातलं प्रेम त्यांनी समाजाला लावलेलं हे वळण. आमचे गुरुजी प्रेमाने एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, जमिनीवरती कितीही वनवा पेटला तर आकाशातली चांदणी ही कधी काळी होत नाही. काय? पृथ्वीवरती कितीही वनवा पेटला तर आकाशातली चांदणी ही कधी काळी होत नाही. चांगले कर्म करणारा माणूस असू द्या, तो मेला तरी जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. रूपाने गुरुजी गेले पण त्यांच्या संस्काराच्या रूपाने, त्यांनी लावलेल्या परमार्थाच्या रूपाने ते आजही गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर जगा माझे राहिल्याच्या केते जगा जगा माझी. माणूस येत असतो, माणूस जात असतो, त्याच्या आठवणीच्या रूपाने माणूस मात्र सातत्यानं जिवंत राहत असतो. म्हणून आजचा जो अभंग आहे तो सुद्धा माणूस गेल्याच्या नंतर, संत गेल्याच्या नंतर संत कुठल्या रूपानं जिवंत राहतात. या अभंगामध्ये सर्वात महत्वाचा शब्द फक्त लाभ नावाचा शब्द आहे. तसा अभंग पूर्णच महत्वाचा आहे. वास्तविक पाहता हा अभंग सुद्धा मी आजच कीर्तनाला घेतलेला आहे. काय?
हा अभंग सुद्धा मी पहिल्याच वेळेस कीर्तनाला घेतलाय आणि तो पण 4:30 वाजता सापडलाय गाथ्यामध्ये. काय सापडला असेल, काय कारण असेल, हाच घेण्याची माझी इच्छा काय झाली असेल. मी चिंतनाच्या बाऱ्यामध्ये सातत्यानं भिकारी अवस्थेमध्ये जगायला मला आवडतं. काय माणसानं चिंतनाच्या बाऱ्यामध्ये उपाशी राहायला पाहिजे. कधी बी गायकानं रागाच्या बाऱ्यात उपाशी राहायला पाहिजे, साधकानं साधनेच्या बाऱ्यात उपाशी राहायला पाहिजे आणि कीर्तनानं अभ्यासकानं अभ्यासाच्या बाऱ्यामध्ये उपाशी राहायला पाहिजे. उपाशी राहिल्याशिवाय अन्नाचं महत्व कळत नाही, उपाशी राहिल्याशिवाय गायनाचं रागाचं महत्व कळत नाही, उपाशी राहिल्याशिवाय साधनेचं महत्व कळत नाही आणि उपाशी राहिल्याशिवाय अभ्यासाचं महत्व कळत नाही. सामान्य प्रश्न आहे. एखाद्या दिवशी जर आपल्या महिला मंडळाने घरी स्वयंपाक केला नाही, एखाद्या वेळेला स्वयंपाक न करणारी महिला आपली माहेरी गेली दिवाळीला, तर त्याच दिवशी तिचं महत्व कळतं. तुमचे लग्न झालेत ना सगळ्यांचे, त्याच दिवशी त्याचं महत्व कळतं. एखाद्या वेळेला पट्टीचा गायक आहे आणि पट्टीचा गायक असणारा गोड गातोय, पण माग म्हणणारा जर स्वरातून गेला तर त्याचा जीव किती ताळीला जातो. तिथं भूक भागते का? नाही भागत. उपाशी राहिलं. तसं मला उपाशी राहण्याची सवय. पण आजचा अभंग जो मी आज सेवेकडला करता निवडलाय, याचं कारण काय असावं, हाच अभंग का निवडलेला असावा. कारण आताचा महिना जो आहे कार्तिक महिना आहे आणि या कार्तिक महिन्यामध्ये सर्वांच्या नजरा कुठं लागल्या तो आता हो? सर्वांच्या नजरा आळंदीला लागल्यात. का लागल्या आळंदीला नजरा? की या वारकरी संप्रदायाची आई, या वारकरी संप्रदायाचा बाप, या साधकाचा मायबाप, या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येकाची आई आज येणाऱ्या एकादशीला म्हणजे 28 तारखेला या आईनं सर्व जगाला पोरक केलेले. म्हणून सर्वांच्या नजरा जरी जाता आळंदीला जरी जाता आळंदीला निरोप माझा आळंदीच्या दिशेने लागली. का लागली हो? या साधकाची, प्रत्येक साधकाची नजर आळंदीकडे ओढली. का? या वारकरी संप्रदायाची आई, या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक साधकाचा बाप, प्रत्येक साधकाची आई आणि या संप्रदायाला लागलेलं बावन्न संतांचं जे मंडळ आहे, त्या प्रत्येक साधकाची आणि संतांची माय भगवान परमेश्वर परमात्म्याचं लाड लेकरू ज्ञानोबा आहे, समाधीस्थ होणार आहे आणि त्या समाधीस्थ होणाऱ्या ज्ञानोबा रायला निरोप देण्याकरता प्रत्येक साधक चाललाय. आणि जो साधक घरी राहिलाय ना, तो साधक जाणारा साधकाचा निरोप देतो. तुम्ही जर आळंदीला जाताय ना, तर माझा निरोप ज्ञानोबा राहिला पाठवा. मी येऊन जाईल, मला येता येत नाहीये. भाव आहे ना,
तो माझ्या आईच्या चरणांविषयी समर्पित करा आणि माझा निरोप ज्ञानोबाला त्या ज्ञानोबाला लागल्यात. मग अशा प्रत्येकाच्या साधकाच्या नजरा लागल्यात. मग काय आळंदीला गेल्याच्या नंतर आई आहे हे साधकाला माहित आहे, पण सामान्य लोकांना आळंदीला जायचंय, 1000-2000 रुपये खर्च करायचा आहे, थंडीचे दिवस आहेत, याच्यामध्ये जाण्यामध्ये काही लाभ आहे का? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये माणूस कुठली बी गोष्ट करायची म्हणलं तर लाभ बघतो, बरोबर? आता मला पैठणवरून इथं यायचं म्हणलं, तुम्ही लाभच बघितलं ना? लाभ बघितला का प्रेम बघितलं? लाभच बघितला. प्रत्येक जेव्हा लाभ बघतोय, तुम्ही आता टाळ घेऊन उभा आहे, लाभाने का प्रेमाने? तुम्ही प्रेमाने नाही, लाभ आहे. प्रत्येक प्रेमाने आहे आणि लाभही आहे, मी आहे, सर्वच आहे. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं लोभ दडलेला आहे. प्रत्येकाचा लोभ आहे की आपल्याला कुठं गेल्याच्या नंतर काही ना काही मिळलं पाहिजे. म्हणून आपण आळंदीला जायचंय. लाभाचे प्रकार शास्त्रामध्ये 2 सांगितले, एक प्रपंचिक लाभ आणि एक परमार्थिक लाभ. प्रपंचिक लाभ हा मनुष्याला प्राप्त होतो आणि परमार्थिक लाभ हा महात्म्याला प्राप्त होतो. प्रपंचिक लाभाचा विचार करतो याला माणूस म्हणायचं आणि परमार्थिक लाभाचा विचार करतो याला महात्मा म्हणायचं. विठ्ठल लाभाचा विचार हा शास्त्रामध्ये 2 लाभ महत्वाचे सांगितले. एक लाभ प्रपंचिक लाभ आहे आणि एक लाभ परमार्थिक लाभ आहे. प्रपंचिक लाभ हा दुःखाला कारण आहे आणि परमार्थिक लाभ हा सुखाला कारण आहे. विठ्ठल विषय असा झाला, प्रपंचिक लाभ हा सुखाला कारण आहे आणि परमार्थिक लाभ हा दुःखाला कारण आहे. पण तरी पण इथं आलेल्या प्रत्येक जीवाला अपेक्षा मात्र सुखाची आहे, पण लाभाची अपेक्षा मात्र दुःखाची. लाभ कुठे आहे? लाभ हा प्रपंचिक लाभामध्ये सुख आहे का परमार्थिक लाभामध्ये सुख आहे? बोला, प्रपंचिक लाभामध्ये सुख आहे का परमार्थिक लाभामध्ये सुख आहे? बोला, कोणत्या? महिला मंडळ मोठ्यानं कोणत्या? परमार्थिक लाभामध्ये सुख आहे. मान्य आहे तुम्हाला? मग लाभ आपल्याला प्रपंचाचा जास्त अपेक्षित आहे का परमार्थाचा जास्त अपेक्षित आहे? परमार्थाचा. आता शब्द चालू आहे म्हणून तुम्ही म्हणता परमार्थाचा लाभ. मग परमार्थाचा लाभ जास्त अपेक्षित आहे ना तुम्हाला? वर्षभर सप्ताह करा, चालेल? चालेल? नाही चालत. कारण आपल्याला सुख प्रपंचिक लाभामध्ये नाहीये, आपलं सुख परमार्थिक लाभामध्ये आहे. पण आपल्याला लाभाची अपेक्षा प्रपंचाची. आपलं सुख एकीकडे, सुख आपलं खालचं तोंड करून आहे पूर्वेकडे आणि आपण निघालेलोय पश्चिमेकडे. या दोघांची भेट होणं शक्य नाही. इथं आलेल्या माणसानं सुखाची अपेक्षा करायची सुद्धा नाही. कारण ज्या लोकांमध्ये आपण आलो, ज्या गावामध्ये आपण आलो, ज्या प्रवासामध्ये आपण आलो, या प्रवासाचं वेट कशाचं आहे हो? महाराज म्हणतात सुख
सुखाची, यातली संग दुःखाची, यातला सहवास दुःखाचा. इथं दुःखाच्या गावाला आलो आणि दुःखाच्या भाजी मार्केटला गेलो आणि तिथं किराणा मागायला लागलो. चालल चालल का? भाजी मार्केटला गेलो तर भाजीच मिळणार, किराणा घ्यायला गेलो तर किराणाच मिळणार. किराण्याच्या दुकानामध्ये आपल्याला भाजीपाला मिळू शकत नाही आणि भाजीच्या मार्केटला आल्याच्या नंतर किराणा मिळू शकत नाही. सोप्यातलं सोपं उदाहरण जर आपल्या डोळ्यासमोर असेल तरी पण आपण दुःखाच्या गावाला येऊन अपेक्षा सुखाची करणं आणि परत देवाला शिव्या घालणं चुकीचे. आपण का देव? चुकीचे आपण का देव? आपणच चुकीचे. घाला मग उठ बसे विठ्ठल. पण आपण माथ्यावर दुसऱ्याच्या लादली. आपल्याला सवय लागली. प्रपंचाची बाजू आली की दुसऱ्याच्या माथ्यावर लाभायचं आणि परमार्थाची बाजू आली की दुसऱ्याच्या माथ्यावर लाभायचं आणि प्रपंचाची बाजू आली की जी वस्तू आपली नाही त्या वस्तूला माझं म्हणायचं आणि नसल्याला ओझं डोक्यावर घेऊन चालायचं. विठ्ठल. देवाच्या लक्षात आलं बाबा इथं प्रत्येक आलेल्या जीवाला लाभाची अपेक्षा आहे, प्रत्येक आलेल्या साधकाला अपेक्षा आहे, प्रत्येक आलेल्या जीवाला अपेक्षा आहे. मग लाभ होणं गरजेचं आहे. लाभ प्रपंचाचा असो अथवा परमार्थाचा असो होणं गरजेचं आहे. लाभाचे 3 प्रकार पुन्हा शास्त्राने त्याचं खंडन केलं. पुन्हा त्यामध्ये 3 प्रकार टाकले. एक उत्तम लाभ आहे, एक विशेष लाभ आहे आणि एक सामान्य लाभ आहे. सामान्य लाभ ज्याला म्हणतात जीवाकडून जीवाला होणारा सामान्य लाभ आहे, देवाकडून जीवाला होणारा उत्तम लाभ आहे आणि संताकडून जीवाला होणारा याला विशेष लाभ आहे. विठ्ठल. आजचे 2-3 लाभाचे प्रकार आहे. जीवाकडून होणारा लाभ म्हणजे कोणता? तू म्हणता तुला कशाला आणलं मग? कोणता? जीवाकडून होणारा लाभ म्हणजे कोणता? सामान्य लाभ आहे. जीवाला देवाकडून होणारा लाभ म्हणजे कोणता? उत्तम लाभ आहे. आणि जीवाला संताकडून होणारा लाभ म्हणजे महाराज म्हणतात पद्मलाभ जोडीला. संतांच्या सहवासामध्ये आता 3 लाभ आहे. जीवाकडून होणारा लाभ, जीवाला देवाकडून होणारा लाभ आणि जीवाला संताकडून होणारा लाभ. आजच्या अभंगामध्ये जीवाकडून होणारा लाभही विषय नाही. आजच्या अभंगामध्ये देवाकडून जीवाला होणारा लाभही विषय नाही. आजच्या अभंगामधून संताकडून जीवाला होणारा लाभ हा विषय महत्वाचा आहे. जीवाला संताकडून होणारा लाभ हा विषय महत्वाचा आहे. मग संताकडून काय लाभ होतो? 700 वर्ष झाले ज्ञानोबा राहायला गेलेले.
700 वर्षानंतर त्या माणसाकडून काय लाभ होणार आहे? आपली विचाराची क्षमता आहे. कोण काय विचार करेल या व्यवहारामध्ये आणि कोणता व्यक्ती कोणत्या विचारामध्ये कोणाला मांडील सांगता येत नाही. काही लोक म्हणले तुकोबराय वैकुंठाला गेले, तुकोबरायला न्यायला विमान आले. त्या काळात विमान होते का? पाहिला नव्हता. कलंकित आहेत हे लोक महाराष्ट्राला. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही लोक जन्माला आलीत ना, ही लोक कलंकित आहेत महाराष्ट्राला. महाराष्ट्राच्या भूमीचं पाप जन्माला. असा माणूस महाराष्ट्राच्या ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या भूमीमध्ये जन्माला आला, जो तुकोबराय ज्ञानोबरायवरती आक्षेप घेतो ना, हा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं म्हणजे पाप जन्माला येणं. विठोर वर्ष झाली आज. आणि ज्ञानोबरायच्या जाण्यानं, संताच्या जाण्यानं इतक्या दिवसानंतर काय लाभ आहे? संत जातात, पण संत या जगाकरता 3 गोष्टी घेऊन जातात. एक त्यांची समाधी ठेवतात, एक त्यांची कीर्ती ठेवतात आणि एक त्यांचं ज्ञान ठेवतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज. ठेवतात. पण आजचा अभंग ज्ञानाचंही महत्व सांगत नाही, आजचा अभंग कीर्तीचंही महत्व सांगत नाही. आजचा अभंग असणारा ज्ञानोबरायच्या समाधीचं महत्व सांगतो. अभंगाचं पहिलं चरण.
नाथ महाराजांनी लिहिलं का त्यावेळेस सुद्धा नाथ महाराजांकडे एवढं आनंद व्यक्त झाला नसेल. आज यांची चाल ऐकून तेवढा आनंद झाला. महाराजांनी बोलले आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये कीर्तीचं महत्व नाही, या अभंगामध्ये ज्ञानाचं सुद्धा महत्व नाही, या अभंगामध्ये महत्व आहे ते समाधीचं आहे. काय समाधीचं महत्व आहे? मला असं वाटतं हा अभंग लिहिताना नाथ महाराजांच्या निदर्शनात काही लोक आली असतील जे लोभी असतील. माणसाच्या जीवनामध्ये लोभ नाही असा माणूसच नाही. आमच्या गावाकडे एक माणूस होता, म्हणला आपल्याला कसलाच लोभ आपल्या जीवनामध्ये राहिला नाही म्हणे. आपण 4 धाम यात्रा केली, आमको केलं तमको केलं, 70 वर्षाचा कालखंड झाला म्हणे, काकडा चुकलो नाही, हरिपाठ चुकलो नाही. माझ्यासारखा मला आता कसलाच लोभ राहिला नाही. आणि वेदा कदाचित तो माझ्या सानिध्यामध्ये वारला, तो माणूस एक्सपायर झाला आणि दहाव्याला पेंडच शिवला नाही. कळालं का तुम्हाला? याला 4Gची रेंज लागते. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये लोभ नाही असा माणूसच नाही हो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लोभ आहे. माणूस शेवटच्या श्वासाला टेकला. शेवटचा आमच्याकडं माणसं मरतात आणि मेलेल्या माणसाच्या कमराच्या चाव्या काढून घ्याव्या लागतात. तुमच्याकडे आहेत का तशी माणसं? काही काही माणसं एवढे चिकट आहेत प्रपंचामध्ये, एवढे जिज्ञासू आहेत. आमच्या गावामध्ये एक माणूस लग्नच करीना, एक मुलगा लग्नच करीना. सर्व गाव त्याला प्रश्न करायला लागलं, बाबा तुला चांगलं प्रॉपर्टी आहे, 10-5 एकर जमीन आहे, बागायती आहे, तुझं शिक्षणही चांगलं आहे आणि तू लग्न कर. त्याला लोभ होता महाराज संसाराचा, चिकट होता तो, पैशाच्या प्रती अति लोभ. तुम्हाला लग्नच नाही का एवढाच चिकट होता. एखादा माणूस जर त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला ना ते माणूस त्याला चिटकायचे, एवढा चिकट होता. तुमच्याकडे आहेत का? एवढा मोठा सप्ताह चालू आहे, एवढा मोठा गावामध्ये आनंद मिळतोय आणि वर्गणीची माईकवरती आलोचन केले की आता तर सप्त्याचे 2 दिवस चालले, देता येईल ना मग. 5 दिवस झाले, आता तर सप्त्याचे 5 दिवस झाले, देता येईल ना मग. 7वा आता तर सप्ताह संपत आलाय, देता येईल ना मग. आणि काल आता तर कालच झाला, आता काय महाराज लोकांना घरी नेऊन देवा? म्हणजे देण्याचा पत्ताच नाही. धनाचा कुपन लोभी जायचा, धनाचा कुपन लोभी जायचा, धनाचा कुपन लोभी जायचा, धनाचा कुपन लोभी जायचा. हे लाभाची असोसे पुढे जाणे म्हणाला, धनाचा कुपन लोभी जायचा, धनाचा कुपन लोभी वाट पाहत होते. हे प्रमाण मी छोटे कदम माऊलीकडून आळंदीत ऐकलं होतं. मी खूप वेळ म्हणजे 4 वाजल्यापासून स्मरणात आणण्याचा प्रयत्न करत नव्हते, पण आदरणीय महाराजांनी तुमच्या पोशाखाची लाज राखली बरं का. तुम्ही वारकरी पोशाख घालणं एवढं सोपं नाही महाराज. पोशाखाची लाज राखणं महत्वाचं आहे. धोतर घातलं म्हणजे कोणी महाराज होत नाही, पांढरे कपडे घातले म्हणजे कोणी कीर्तनकार होत नाही. कीर्तनकार येतात अशा जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध झाले महाराज. कोणाचा कालखंड 2 वर्षाचा आहे, कोणाचा 5 वर्षाचा आहे, कोणाचा 4 वर्षाचा आहे, पण इथं टिकून राहण्याकरता आणि या पांढऱ्या कपड्याची लाज राखण्याकरता इथं आलता भलता कोणीच चालत नाही. इथं हाडाचाच वारकरी लागतो. एवढ्या बाऱ्यामध्ये जर विचार केला तर मी नेहमी आमच्या बीड जिल्ह्याच्या बाऱ्यामध्ये स्वाभिमानाने एक गोष्ट सांगत असते. कोकणामध्ये कवी जन्माला येतात ही कोकणाची शोभा आहे. काय? कोकणामध्ये कवी जन्माला येतात ही कोकणाची शोभा आहे. विदर्भामध्ये सुंदर स्त्रिया जन्माला येतात आणि विद्वान जन्माला येतात ही विदर्भाची शोभा आहे. मराठवाड्यामध्ये हाडाचा राजकारणी जन्माला येतो ही मराठवाड्याची शोभा आहे. पण या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा एकमेव असा आहे की जिथं हाडाचा वारकरी जन्माला येतो ही बीड जिल्ह्याची शोभा आहे. लाभाची असोशे पुढे चाले म्हण, लाभ असल्याशिवाय माणूस चलत नाही. ज्ञानोबा राईच्या समाधीचा लाभ या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. अरे लाभा करता साधक असेल तो प्रपंच परमार्थाचा लाभ शोधतो आणि
सामान्य माणूस असेल, लाभ प्रत्येकाला अपेक्षा आहे. नाथ महाराजांच्या लक्षात आलं. मग नाथ महाराजाने ज्ञानोबरायच्या समाधीचं स्तुती प्रकरण लिहित असताना हा भंग लिहिला. काय, तुम्ही ज्याच्यामध्ये लाभ शोधताय ना, तुम्ही जा आळंदीला, जा ना आळंदीला. काय आळंदीला? आळंदी काय? आळंदी कोणतं गाव आहे? आनंदी हे गाव पुण्यभूमी. आनंदी हे गाव पुण्यभूमी गाव. आनंदी हे गाव पुण्यभूमी गाव. आनंदी हे गाव पुण्यभूमी गाव. दैवताचे नावाची देऊन, दैवताचे नावाची देऊन. तुम्ही जा आळंदीला. आता येत्या 15 दिवसामध्ये कार्तिकी उत्सव आलाय आणि त्या कार्तिकी उत्सवाला माझा ज्ञानोबाला आहे, माझा ज्ञानदार समाधीत बसणार आहे. तुम्ही जा आळंदीला. आळंदी गाव कसं आहे? आळंदी हे गाव पुण्यभूमी. ती पुण्यभूमी आहे. तिथलं दैवत सिद्धेश्वर आहे. अहो एवढ्यावर राहू नका हो. तिथलं दैवत सिद्धेश्वर आहे, ती पुण्यभूमी आहे. पण तिथं असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायची समाधी आहे आणि त्या ज्ञानोबरायच्या समाधीचं तुम्ही एकदा का दर्शन घेतलं ना, तर त्याचा लाभ काय आहे हो? अहो नाथ महाराज म्हणतात, ज्या मुक्ती करता तुम्ही तळमळ करतात. प्रत्येक माणूस ज्या मुक्ती करता, ज्या मोक्ष करता, मोक्ष कुठं मिळतो? शास्त्र सांगतं मोक्ष हा काशीमध्ये मिळतो. पण काशीमध्ये मोक्ष मिळतो, पण तो मोक्ष मिळण्याकरता काय करावं लागतं? तिथं शरीर वेचावं लागतं म्हणे. तिथं अनेक दिवसाचा काळ घालावा लागतो. तिथं मरण यावं लागतं. तिथं मरण आल्याच्या नंतरच तो मोक्षाला जातो. अनेक क्षेत्र आहेत, अनेक मुक्ती देणारे क्षेत्र आहेत. इथं आम्हाला, तुम्हाला मुक्ती पाहिजे ना, तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, तुम्हाला जर रिद्धी सिद्धीची अपेक्षा आहे ना, अहो तुम्ही आळंदीला जा. आळंदीला जा, इंद्रायणीचं स्नान करा, प्रदक्षिणा करा आणि ज्ञानोबरायच्या समाधीला नुसतं डोळ्यानं पहा. नुसतं पाहता समाधी ज्ञानदेवा, ज्ञानोबरायच्या समाधीला तुम्ही नुसतं डोळ्यानं पहा आणि तुम्ही पाहिलेल्या नजरेनं ज्ञानोबरायचा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद झाला. ज्ञानेश्वराच्या समाधीतून, ज्ञानेश्वराच्या समाधीतून निघताये मंजुळ स्वर. हो निघताये मंजुळ स्वर. राम कृष्ण म्हणता ज्ञानेश्वर. राम कृष्ण म्हणता हे ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायच्या समाधीला पहा. अन्य क्षेत्रावरती तुम्ही गेला असताल, अनेक देवतेचं दर्शन घेतलं असेल, पण आळंदीला जा आणि ज्ञानोबरायच्या नुसत्या समाधीला पाहिलं तर त्याचा लाभ काय आहे? महाराज म्हणतात त्याचा लाभ एवढा आहे, तुम्हाला रिद्धी मिळेल, सिद्धी मिळेल, मुक्ती मिळेल. पण कोण सांगतं? ऐसा लाभ सांगा देवा, ऐसा लाभ सांगा देवा, ऐसा लाभ सांगा देवा, देवा ऐसा लाभ सांगा देवा, ऐसा लाभ सांगा देवा, ऐसा लाभ सांगा देवा, ऐसा लाभ सांगा. ज्ञानोबरायच्या समाधीला पाहिल्यानंतर रिद्धी मिळते, सिद्धी मिळते, मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते.
माणूस सांगतो काय याला महत्व नाही, सांगणारा कोण आहे याला महत्व. कोणी बी काही सांगून चालेल का? आता मी जर म्हणलं ज्ञानोबाराईच्या समाधीला पाहिल्यावर मुक्ती मिळते, रिद्धी मिळते, सिद्धी मिळते, कोण कोण ऐकल? वर हात करा. तुमच्या बायको शपथ तुम्हाला कोण कोण ऐकल? तुमच्या महिला मंडळांची शपथ, तुम्हाला यांची शपथ, कोण कोण ऐकल? वर हात करा. मी सांगितल्याच्या नंतर एकदा असंच झालं. मी म्हणलं एक काका अशावरती खुर्चीवर बसले. म्हणलं काका समोर या ना. ते येईच ना बाबा. म्हणलं काका समोर या ना, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ. काका या ना. ते येईच ना. मी म्हणलं काका या ना. 7-8 वेळा आवाज दिला महाराज. ते येईच ना. म्हणलं काका या ना. ते येईच ना. मी म्हणलं बायकोची शपथ घालून माणूस येई ना. अहो बायको सारखं प्रेम माणूस जगात कोणावरच करत नाही. बायकोची शपथ घालून माणूस येईना. बायकासाठी आता सध्या लोकांची किती तारामार चालू आहे, तरी पण हा माणूस खाली येईना. नेमकं कारण काय असावं? मी गावकऱ्याला म्हणलं अहो 7 वेळा बायकोची शपथ घातली तरी तो माणूस येत नाही. ते माणसं म्हणले 10 वर्ष झालं त्याची बायको मेले. 10 वर्ष झालं म्हणे त्याची बायको मरून. कशाला येईन तो? तसं काही तुमच्याकडलं झालं नाही ना. तुम्हाला बायकोची शपथ, तुम्हाला तुमच्या धर्मपत्नीची शपथ मी सांगितल्यावरती कोण कोण ऐकल? माणूस सांगतो काय यापेक्षा माणूस सांगणारा कोण आहे? कोण आहे सांगणार? कोणी कुणाचं ऐकत नाही. मी सांगितलेलं तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही सांगितलेलं मी सुद्धा ऐकणार नाही. मग आला आहे ज्ञानोबाराईची समाधी पाहिल्याच्या नंतर परमार्थिक लाभ होतो, मुक्ती मिळते, रिद्धी सिद्धी मिळते, मोक्ष मिळतो. पण असं सांगणारा कोण आहे? याला साक्षीदार, माणसाला साक्षीदार महत्वाचे. कीर्तन चांगलं झालं, कीर्तनकारानं म्हणायचं आज माझं कीर्तन खूपच चांगलं झालं रामनगर मध्ये, आणि गायकानं म्हणायचं आजच्या कीर्तनाचा सारा आवडलं. कीर्तनकारानं कीर्तन चांगलं झालं म्हणायचं नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर त्या कमिटी मधले, गायक मंडळी मधले 2 माणसं आपल्यापाशी आले आणि बसले. म्हणले महाराज कीर्तन चांगलं झालं. त्या दिवशी आपण म्हणायचं कीर्तन चांगलं झालं. आपणच त्यांना विचारायचं कीर्तन झालं महाराज कसं काय झालं? त्यांना आवडलेलंच नसतं. आपण विचारलं ते काय म्हणणार आहेत? वाईट झालं म्हणते का? पण म्हणतात का? खरं बोललं पाहिजे माणसाने, खोटं काम बोलायचं. म्हणताल का तुम्ही मला कीर्तन नाही आवडलं? तुमच्या खाली बसलेले जरी असले तरी मी तुम्हाला म्हणलं कीर्तन झाल्यावर आजी कसं काय कीर्तन झालं? तुम्हाला आता इथं बसायची इच्छा नाही राहिली, ऐकायची इच्छा नाही राहिली, बोर कीर्तन झालं. झालं ना? बरोबर ना? हो म्हणले त्या. मी कशाला खोटं बोलू? ऐका. आणि खरंच तुम्हाला बोर चाललं ना? नाही ना? 4:30 वाजेपर्यंत चलून देऊ. काही अडचण? काहीच अडचण नाही ना? वा वा. मग डायरेक्ट काकडा करू. महिला मंडळ हुशार आहे तुमच्याकडल्या. आमच्याकडल्या महिला असते तर म्हणल्या असत्या बस झालं ग बाई बंद कर ना. कारण काही काही गावात परमार्थाला लय वैतागलेले लोक आहे महाराज. एकदा माझी कथा चालू होती माजलगाव साईडला, बीड जिल्ह्यामध्ये. मी असंच म्हणलं कथा, मला असं म्हणायची सवय काय चाललं आपलं काय चाललं. मी आले 7व्या दिवशी कथा चालू झाली. म्हणलं काल कुठपर्यंत कथा केली आपण? काय चाललं होतं आपल्या कथेमध्ये? एक 4.5 क्विंटलची बाई डायरेक्ट कुठून उभा राहिली मला. आमच्याकडे खूप मोठ्या बाया आहेत. आमच्या गावामध्ये एक 3.5 क्विंटलची बाई, तिच्या घरी चोर आले आणि चोर चोरी करून पळायला लागला. त्या बाईनं चोराला पाहिलं, धरलं, खाली पाडलं, त्याच्या अंगावर बसली. पोराला म्हणली बाळ्या जाय पोलिसांना बोलला. आणि पोरगं पळायला गेलं. म्हणलं आई चप्पलच सापडा ना. ते चोर म्हणला महिनी पण पटकन बोलून आली. असं वातावरण असतं. पण तुम्ही सर्वच मंडळी चांगले आहेत आणि त्यामध्ये गायणारे, वाचवणारे, ऐकणारे मस्त. काकड्यामध्ये सुद्धा एवढं सोपं नाही महाराज. आमच्या संस्थेवरती एक बाबा काकडा करायचे. काकड्यामध्ये त्यांना पहिलं मंगलचरण झालं, रूप पाहता झाला, रामकृष्ण हरी झालं की झोप यायची. आणि झोप आली आणि झोपेतून ते उठले की ते कोणचा अभंग चालले, काय चाललं काहीच म्हणा. वचकन ऐका कमलापती, झोपेची वचकन ऐका. अरे वचकन ऐका नाही वागा, ते वचन ऐका कमलापती. लय अवघड. एक बाबा आमच्या संस्थेवर रोज प्रार्थना करायचे. आता त्या प्रार्थनेमध्ये काही शब्द गोड आहेत. आगाय सगुणा, सगुणा निर्गुणा नाही येते. ते बाबा म्हणायचे आगाय सगुणा निर्गुणा. माणसाचे प्रकार आहेत. सर्वच मंडळी ज्ञात आहेत, सर्वच चांगले. ज्ञानोबाराईच्या समाधीमध्ये मोक्षाचं समाधान आहे. ज्ञानोबाराईच्या समाधीमध्ये मुक्तीचं समाधान आहे. ज्ञानोबाराईच्या समाधीमध्ये रिद्धीचं सिद्धीचं समाधान आहे. पण सांगणारा कोण आहे? नाथ महाराज म्हणतात, अवनाथ महाराज म्हणतात माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. ज्या वेळेला ज्ञानोबाराई समाधीस्थ बसणार आहे
आणि ज्ञानोबरायला समाधीस्थ बसवण्याकरता 52 संतांची मंडळी एकत्रित आलेली आहे. 52 संतांची मंडळी एकत्रित आली आहे, यात नवं नाहीये. पण ज्ञानोबरायला समाधीमध्ये बसवण्याकरता जगाचा बाप पंढरीशी परमात्मा आळंदीला आलेला आहे. आणि तो पंढरीशी परमात्मा आळंदीला आहे, सोबत नामदेव आहेत आणि ज्ञानोबराय समाधीस्थ बसणार ही चर्चा समधीकड चालू झालेली आहे. आणि ज्ञानोबरायचा महिमा वर्णन करत 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 नामदेवराय रडायला लागले. नामदेवराय रडायला लागले. अहो देवा, ज्ञानोबा म्हणजे साधकाची मायबा, ज्ञानियांचे राजे. आज हा महाराष्ट्र, आज हा वारकरी संप्रदाय आईपासून पोर का होणार हो? जीवनामध्ये कुठलीही व्यक्ती गेली तर चालते, पण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक व्यक्ती आपल्या जवळ असावी वाटते, ती म्हणजे आई असते हो. आणि संप्रदायाची आई आज आपल्याला सोडून चालली. ज्ञानोबरायच्या गुणाचं, ज्ञानोबरायच्या कीर्तीचं नामदेवराय वर्णन करतात. ज्ञानाचा सागर हो, ज्ञानाचा सागर सखा भजनी हो, सखा नामदेवराय वर्णन करतात, रडतात, देवाला सांगतात, देवा हा सखा आहे माझा ज्ञानेश्वर आहे. चिमुकली मुक्ताई रडते, सोपाना रडतात आणि निवृत्ती दादा सुद्धा रडते, सर्व समाज रडतोय. ज्ञानोबराय मात्र उच्च कोटीच्या विचारावरती पोहोचलेले. भगवान पंढरीशी परमात्मा सर्वांना समजवण्याचं कार्य करतोय. चिमुकली मुक्ताई सांगते, ज्ञानदादा दादा नको जाऊ ना दादा. अरे आई गेली, बाबा गेले ज्ञानदादा. आणि आई आणि बाबा गेल्याच्या नंतर या लेकराला मायाचं पांघरून कोणी घातलं असेल आणि झाकलं असेल तर तू घातलं ज्ञानदादा, नको जाऊ. ज्ञानोबराय मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. ज्ञानोबराय सोपानाला जवळ घेतात आणि सर्व समाज एकत्रित पाहतोय. आणि ज्ञानोबरायकडे सर्वजण पाहतात. ज्ञानोबराय पाहतात, नामदेवराय मात्र देवापाशी रडतात आणि नामदेवराय मात्र ज्ञानोबरायच्या गुणाचं वर्णन करतात. आणि ज्ञानोबराय गुणाचं वर्णन करता करता देव नामदेवरायला आवडणी घालतात. नामा रडू नको. नामदेवरायला आळवणी घालता घालता नामदेवरायला समजवता स्वतः भगवान रडायला लागला, देव रडायला लागला. जगामध्ये अनेक योगी पाहिले, अनेक ज्ञानी पाहिले, अनेक तपस्वी पाहिले, पण हा एकटाच आहे याच्यासाठी. देव मनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. देव मनती रुक्मिणी हा एकच देखिला नयनी. देव मनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. देव मनती रुक्मिणी हा
आणि रुक्मिणी आई साहेब समजवतात आहो तुम्ही नामदेवाला समजवतात तुम्ही रडायला लागले. देव सांगतात अगं रुक्मिणी असा एकच योगी मी या नैनानं डोळ्यानं पाहिला. नामदेवराय समाधीस्थ ज्ञानोबराय समाधीस्थ वरना बसणार. सौंदर्य रडायला लागले महाराज. आणि शेवटी ज्ञानोबराय समाधीस्थ बसले आणि समाधीस्थ बसल्याच्या नंतर देवाने सर्वांनी ज्ञानोबरायला निवृत्तीनाथाने देव निवृत्ती याने धरिले दोन निवृत्तीने बाहेर आणले गोपाला. निवृत्तीने बाहेर आणले गोपाला. समाधीस्थ बसले आणि निवृत्तीनाथाने आपलं कर्तव्य पूर्ण केलं. त्यावेळेला विठ्ठल भक्त आणि रुक्मिणी आई साहेब ते हात पकडायची ते गेल्या चालले. मग रात्रीची वेळ आहे आणि आपले आई वडील समाधी घ्यायला चालले. त्याची जाण निवृत्तीनाथाला झाली. रात्रीच्या वेळी निवृत्तीनाथ उठून बसले आणि उठून बसलेल्या निवृत्तीनाथाला आई रुक्मिणीने घेतलं आपल्या हृदयाला लावलेल्या रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं निवृत्ती राजा ऐक ना मला पुत्र आहे राजा. तुम्हाला समाजामध्ये स्थान मिळावं तुमची मुक्त व्हावी आणि तुम्हाला या समाजाला स्वीकारावं याकरता आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतला जातो. काय वाटत असेल त्या आईला 4 लेकरं झोपेत पडलेले त्यात ज्येष्ठ पुत्र उठले नाही. काय म्हणत असेल तुझं हृदय काय यातना होत असतील तिला कल्पना करा. निवृत्तीनाथाला रुक्मिणी आई साहेबांना हृदयात लावलं आणि हृदयात लावलेल्या रुक्मिणी आई साहेबाला निवृत्तीनाथाला सांगतात निवृत्ती तुझ्या संभाळी घालते माझ्या ज्ञानाला. निवृत्ती तुझ्या संभाळी घालते रे माझ्या सोपानाला. निवृत्ती
माहेरी गोपाळाला बाहेर आणलं. ज्ञानोबाराय समाधीस्थ बसले. त्या समाधीचं महत्व 728 वर्षानंतर नाथ महाराज सांगतात. त्यांच्या दर्शनाने मुक्ती मिळते, रिद्धी सिद्धी. एवढं नाही हो, अहो त्यांच्या दर्शनाने पीडा सुद्धा नाचते, रोग सुद्धा नाचतो. एवढंच नाही हो, मग तो कुठे ज्ञानोबाराय? तो अलंकापुरीमध्ये नांदतो. अभंगाचं शेवटचं चरण आहे. एका जनार्दनी आभारी, एका जनार्दनीला पाहिजे, एका जनार्दनीला पाहिजे, एका जनार्दनीला पाहिजे. एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी बापारी, एका जनार्दनी बापारी. सतसे अलंकापुरी, सतसे अलंकापुरी, ऐकला भागे सेवा, ऐकला भागे देवा.
यांचं झालं की यांचं झालं. वा वा, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. एवढा मोठा लाभ जर त्या समाधीमध्ये आहे तो ज्ञाना कुठं आहे, ते ज्ञानोबाराय कुठं आहेत? नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी मापारी आणि नांदत असे अलंकापुरी विठोबार कुमार. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हात खाली करा. चलते कवरी नाही केले. टेन्शन घ्यायचं नाही परमार्थामध्ये, टेन्शन फक्त प्रपंचामध्ये घ्यायचं. मस्त आनंदामध्ये गोड असं वातावरण आहे. या मुलींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बघा, आणि त्या मुलाकरता सुद्धा टाळी वाजवा. कारण त्याचं वय अवघड 13 वर्षाचं आहे महाराज. 13 वर्षाच्या कालामध्ये त्याचा हात एवढा गोड आहे आणि कीर्तन सुद्धा गोड करतो बरं. वा, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नाथ महाराजांच्या चरणकमल सानिध्यामध्ये एक छोटंसं परमार्थाचं रोप लावण्याचं कार्य आम्ही करतोय. ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था गेले 5 वर्षापासून असणारी त्या ठिकाणी आहेत आणि अनेक विद्यार्थी अनेक मुली घडवण्याचं कार्य. काय कोण घेणार आहे आणि काय कोण देणार आहे? एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्याची देण्याची इच्छा नसेल, एखादा माणूस गरीब असेल देण्याची इच्छा खूप असेल पण देण्याकरता काही नसेल. या जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे, ज्ञान आणि प्रेम. हिला द्यायला सुद्धा पैसे लागत नाही, तिला घ्यायला सुद्धा पैसे लागत नाही. एक छोटंसं कार्य त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरण कमल सानिध्यामध्ये करतोय. आपली वेळ संपलेली आहे, संपून सुद्धा 10 मिनिटं आपण पुढे गेलो आहोत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या साधकांच्या चरणावरती समर्पित करते. या अभंगाचा असाच भाव असेल मला असं म्हणता येणार नाही. माझ्या बुद्धीच्या कोशाला जेवढं पेरलं तेवढं बोलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. झालेली सेवा
तुम्हा मायबापांच्या कोणाला अपेक्षा विनोदाची असेल, कोणाला अपेक्षा अनेक गोष्टीची असेल. तुमची अपेक्षा काय आहे हे मला ज्ञात नाही. माझ्याकडे जे मटेरियल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणं हे माझं कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं जसं मला बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते श्रीगुरूंचं, जे अयोग्य असेल तो माझ्या अल्पमती अल्पबुद्धीचा दोष समजून मला परत करा. मी हा अभंग का घेतला, येत्या 28 तारखेला ज्ञानोबराईचा पालखी समाधी सोहळा आहे आणि त्या समाधी सोहळ्याकरता आपण सर्वांनी जावं, ज्ञानोबराईचं दर्शन घ्यावं. त्या दर्शनाचा लाभ काय, त्या समाधीचा लाभ काय हे सांगण्याची माझी इच्छा होती. म्हणून तुम्हाला सर्वांना वारी करता प्रोत्साहन द्यावं. या आळंदीमध्ये आमच्याही संस्थेच्या माध्यमातून फड असतो. वडगाव रोडला आले तर या सर, कोणी आलं तर नक्की या. आळंदी रोडला पद्मावती मंदिरा शेजारी आमचाही सत्ता असतो. या थांबायची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे.